काय नाही, मराठवाड्याची जनता काय आहे, मराठवाड्याच्या जनतेला रेल्वे रुळावर यायला आम्ही जर हाक दिली तर त्यांना टाइम नसतो. आम्ही जर क्रांती चौकात त्यांना हाक दिली तर तिथे यायला त्यांना वेळ नसतो. म्हणून मराठवाड्याची जनता काय आहे की इथे आलेले लोक हे प्रॉपर मराठवाड्याचे नसल्यामुळे अनेक लोक बाहेरचे आलेले कामासाठी, उद्योगासाठी, पोट भरण्यासाठी. तर ह्या लोकांना तेवढा इतक्या रस नसतो. फक्त यांना रेडीमेड सुविधा पाहिजे. ते या रेडीमेड सुविधांच्या ऐवजी यांनी रस्त्यावर उतरावं. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. खरं तर अनेकांचे प्रश्न होते मराठवाड्यावर, अनेक आपले व्हिडिओ रेल्वेबद्दल सर्व सदर आपण चालू केले आणि याच रेल्वेच्या बाबतीत सत्य जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे अध्यक्ष असलेले विलासजी काबरा सर. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की रेल्वेचं वास्तव काय आहे आणि ते मराठवाड्याचे काही वर्षांपूर्वी अध्यक्ष सुद्धा होते. त्यांच्याकडनं त्यांच्या मराठवाड्याच्या आंदोलनाची चर्चा पूर्ण देशभरात सर्वांना माहिती आहे. तर मराठवाड्याच्या रेल्वेबाबत आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या असेल किंवा महाराष्ट्राच्या रेल्वेचे जे काही तुमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. खरं तर आम्हाला आनंद होतोय की आपल्यासारखे तज्ज्ञ आमच्या सोबत आहेत. तर खरं तर छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या रेल्वेबाबत नेहमी दुय्यम स्थान दाखवण्यात येते आणि खरं तर हे वास्तव काय आहे आणि याच्या मागची सत्यता काय? खूप चांगला प्रश्न आहे. कारण काय, मराठवाडाची जी अस्मिता जपायला पाहिजे त्याकरता सुरुवातीला सांगतो मी, मला खेद वाटतो मराठवाड्यातील जे लोकप्रतिनिधी आहे ते इतके उदासीन आहेत की कोणत्याही प्रश्नाचा अभ्यास करून त्याला व्यवस्थिशीर मांडण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे मराठवाड्याचे प्रश्न मागे पडलेले आहेत. त्याच्यातलाच मराठवाड्याचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रेल्वेचा विकास जो झाला पाहिजे होता, गेल्या 35 वर्षापासून पाहतोय मी की रेल्वेचा विकास ठप्प झालेला आहे. कारण सरकार बदलल्यानंतर 2014 साली डबलिंग जे करायचं होतं इलेक्ट्रिफिकेशन ते सुद्धा आपलं रखडलं आणि या बजेटमध्ये बीजेपी सरकारने आता आपल्याला अर्थसंकल्पात त्याला कुठे थोडाफार वाव दिलेला आहे. इतक्या संत गतीने हे काम चाललेलं आहे की त्यामुळे मराठवाडा महाराष्ट्रात सगळ्यात मागे पडलेला विभाग आहे. म्हणून थोडं वाईट वाटतं. आपण जर बघितलं की सर्वात जास्त जर प्रकल्प बघितले तर पश्चिम महाराष्ट्राकडे आपल्याला रेल्वेचा विकास दिसतोय, विदर्भाकडे दिसतोय, नाशिकवरनं थेट दिल्ली कनेक्टिव्हिटी आहे, पुण्यावरनं आहे. पण छत्रपती संभाजीनगर ती दिल्ली कनेक्टिव्हिटी का नाहीये? त्याचं एक कारण म्हणजे असं आहे की संभाजीनगरला मी आधीच बोललो की उदासीनता, आणि दुसरी गोष्ट जाफर शरीफ असताना आणि संरक्षण मंत्री आपले शरदचंद्र पवार साहेब होते त्यावेळेला दिल्लीमध्ये. त्यावेळेला मी आणि ओमप्रकाश वर्मा आणि आमच्यासोबत 2 नागोराव पाठक आणि लड्डा मॅडम स्वातंत्र्य सेनानी होते आणि सोबत काही कार्यकर्ते निकम गुरुजी सुद्धा होते. तर या कार्यकर्त्यांसोबत अंकुशराव टोपे त्यावेळेला खासदार होते जालन्याचे आणि त्याच्या मार्फत आम्ही शरद पवारांची भेट घेतली आणि शरद पवारांनी जाफर शरीफांची भेट घेऊन आम्हाला आमचे प्रश्न जे मार्गी लावले. त्यावेळेला पहिल्यांदा खरं म्हटलं तर याचं क्रेडिट शरद पवारांना जातं, जाफर शरीफांना जातं. कारण शरद पवार साहेबांनी त्यावेळेला पहिल्यांदा 2 लाईन ज्या चालायच्या आपल्या इथे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी जाफर शरीफ साहेबांनी हिरवी झेंडे दाखवले आणि त्यानंतर जे आपल्याला कनेक्टिव्हिटी जे द्यायला पाहिजे होतं तर ते अजूनपर्यंत झालेलं नाही. कारण आमचा मराठवाडा हा जो आहे हा भाग, काही भाग जातो आमचा मध्य रेल्वेमध्ये, काही भाग जातो दक्षिण मध्य रेल्वेमध्ये आणि दक्षिण मध्य रेल्वेचं हेडक्वार्टर सिकंदराबाद असल्यामुळे त्या सिकंदराबादच्या रेल निलयावरून सगळे कारभार चालतात. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अधिकारी जे सगळे मोठे ते दाक्षिणात्य आहेत. दाक्षिणात्य असल्यामुळे आमच्या विदर्भाला आणि मराठवाड्याला टाळले जातं. हा एक त्याच्यातलं महत्वाचं कारण आहे. त्यामुळे मी त्यावेळेला 1995 साली पहिल्यांदाच अभ्यास करून, गोविंदभाईजी श्राप होते आमचे, विजेंद्र काबरा साहेब होते, स्वर्गीय विजेंद्र काबरा आणि स्वर्गीय गोविंदभाई श्राप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिकलो आंदोलन कसं करायचं, काय करायचं आणि त्याच्यातून रेल्वेचे अनेक प्रश्न आम्ही मांडत गेलो. तर त्यावेळेला मी अभ्यास केला का होत नाही, तर माझ्या लक्षात आलं की आम्ही इकडे जोडलेलो दक्षिण मध्य रेल्वेमध्ये. म्हणून मी सगळ्यात आधी ही मागणी केली की आम्हाला मध्य रेल्वेशी जोडा मराठवाड्याला. नांदेड विभाग जो निर्माण करण्यात आला ती पहिली मागणी माझीच होती. शंकररावजी चव्हाण साहेब होते त्यावेळेला केंद्रामध्ये, पण त्यांनी सुद्धा नांदेडला डिव्हिजन घेऊन गेले. औरंगाबाद राजधानी असताना सुद्धा मराठवाड्याची रेल्वेचं हेडक्वार्टर मात्र नांदेडला राहिल्यामुळे
फक्त नांदेड आणि हैदराबादच्या साईडचाच विकास होतो. बाकी मराठवाड्याचे सगळेचे सगळे 7 जिल्हे यांचा काहीच विकास होत नाहीये. तुम्ही आता जसं बोललात की अनेक हेडक्वार्टर्स नांदेडला गेले, परंतु आंध्र प्रदेशला आता नुकतंच एक नवीन हेडक्वार्टरची निर्मिती झाली आहे. ते सुद्धा सेंटरला जोडलंय, बीड सेंटरला जोडलंय. परंतु संभाजीनगर असेल किंवा लातूर नांदेडचा हा जो आपला पट्टा आहे, हा पट्टा सेंटरला जोडण्यासाठी काय प्रक्रिया करता येईल किंवा कशा पद्धतीने जोडता येईल? नाही पहा, बीड आणि सोलापूर जो आहे, तर सोलापूर DRM याच्यामध्ये अनेक DRM चे झोन मध्ये आता हा जो महाराष्ट्रातले झोन्स आहेत, वेस्ट झोन आहे, ईस्ट झोन आहे, तर वेस्ट झोन मध्ये सोलापूर डिव्हिजन सुद्धा एक आहे आणि सोलापूर डिव्हिजन ही मध्य रेल्वेमध्ये येते. जसं भुसावळ आहे त्याप्रमाणे त्यांचा DRM तिथे बसतो, याचा DRM इथे बसतो. त्याप्रमाणे आमचा DRM जो आहे, आमच्या मराठवाड्याला एकच डिव्हिजन आहे, नांदेड डिव्हिजन. आणि नांदेड डिव्हिजनचा DRM तो नांदेडला बसतो आणि मराठवाड्याचे जे सगळे काही प्रलंबित प्रश्न आहे ते फक्त आणि फक्त सिकंदराबादमुळे प्रलंबित राहिलेले, कारण त्यांना कोणाचा धाकच नाहीये. आमचा मुख्यमंत्री बसतो मुंबईला आणि इकडचे मुख्यमंत्री जे आहेत आंध्राचे ते त्यांचं ऐकतील का आमचं ऐकतील? त्यामुळे तिकडच्या भागाचाच विकास होतो, आमच्या भागाचा विकास होत नाही. आणि यासाठी आमचे खासदार जे आहेत, ज्यांनी अभ्यास करून प्रश्न मांडले पाहिजे, संसदेमध्ये आवाज उठवला पाहिजे की किरकोळ कारणासाठी आमची लोकसभा किंवा राज्यसभा स्टेलमेट होते. स्टेलमेटचा अर्थ काय, तर तिला रोखलं जातं, त्या दिवसाचं कामकाज बंद होतं, करोडो रुपयांचं नुकसान होतं. तर त्या स्टेलमेटवर सुद्धा मी लिहिलं होतं. सरळ सरळ राज्यसभेचे उपराष्ट्रपती अध्यक्ष असतात, त्यांना मी फ्लोअरवर घेतलं होतं. त्यांनी प्रश्न की या स्टेलमेटचं जे व्हायकॅरियस लायबिलिटी जी आहे, जे काही कामकाज बंद होणार असेल राज्यसभेचं किंवा लोकसभेचं, त्या कामकाजाचं जे काही नुकसान होईल त्या दिवसाचं कामकाज ठप्प झाल्यावर त्याचा नुकसान भरपाई यांच्या मानधनामधून कापून घ्यावी, अशी मी मागणी त्यावेळेला 2010 साली केलेली होती. आणि मला त्यांचं पत्रही आलेलं होतं. त्यांनी फ्लोअरवर डायरेक्ट हा प्रश्न घेतला होता. अशा प्रकारचे काही मागण्या आम्ही मांडत असतो. ज्या वेळेला चंद्रकांत खैरे साहेब होते, त्यांना मी सिंगापूरच्या धर्तीवर जी आमची छोटी रेल्वे होती, पहूर ते औरंगाबाद, तुमच्या सेंदुर्णी, पाचोरा जामनेर सेंदुर्णी जी होती, ती रेल्वे बंद झाल्यावर त्या रेल्वेला अजंठा लेणीमध्ये आणून तिला जुरॉंग स्टेशनच्या धर्तीवर सिंगापूरच्या फॉरेन एक्सचेंज कसा आम्हाला आणता येईल आणि पर्यटकांना कसं आकर्षित करण्यात येईल त्यासाठी ती रेल्वे वापरावी, असा माझा उद्देश होता. त्यांनी तो प्रश्न मांडलाही टॉय ट्रेनसाठी, पण त्याचा पुढे काही पाठपुरावा झालेला नाही आणि तो तसंच टप्प राहिलेला आहे. तुम्ही सध्या रेल्वे परिषदचे अध्यक्ष आहात महाराष्ट्राचे. नेमकं रेल्वे परिषद काम काय करते आणि याच्या माध्यमातून काय काय विकास केला? रेल्वेचे जे प्रश्न आहेत महाराष्ट्रातले, सरकार आणि जनतेतला दुवा आहे रेल्वे परिषद म्हणजे. ओके. आणि जे काही सरकार किंवा लोकप्रतिनिधींमध्ये अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही, ते प्रश्न आम्ही त्यांना आवर्जून जनतेला आवेग करून, जनतेला जागृत करून आणि लोकप्रतिनिधींना हे पुरवत असतो खाद्य, की बाबा हा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे. या मीडियाच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न मांडत असतो आणि या विभागाचे जे काही प्रश्न आहेत ते मांडून या विभागाचा विकास कसा करण्यात येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहत असतो. म्हणून रेल्वे परिषद ही महत्वाची एक संघटना आहे आणि ही अनेक वर्षापासून आम्ही काम करतोय. जवळजवळ आम्हाला आज 35 वर्ष होत आलेले आहेत या रेल्वे प्रश्नांसाठी आम्ही भांडतोय. खरं तर कौतुक आहे की 35 वर्षापासून तुमच्या मार्फत अनेक विकास झालेत. खरं तर छत्रपती संभाजीनगरला जवळ असलेल्या जालना जिल्ह्यात रावसाहेब दानवे खासदार असताना रेल्वे मंत्री त्यांना पद भेटलं. त्यांच्या मार्फत पिटलाईनचंही काम चालू झालं. पिटलाईनचाही मुद्दा खूप चर्चेत आला. पिटलाईनमुळे विकास होईल, गाड्या थांबतील, मराठवाड्याला नोकरी मिळेल. तर या पिटलाईन बद्दल काय सांगाल? पीट लाईन खूप महत्वाची आहे, कारण किती डब्यांची गाडी असावी आणि ते मेंटेनन्स करण्यासाठी जास्तीत जास्त डब्यांची गाडी जर असेल तर तितकी पीट लाईन मोठी करावी लागते. आणि ज्या पीट लाईन असतील ज्या स्टेशनवर तितक्या पीट लाईन असतील तर त्या हिशोबाने ते प्लॅटफॉर्म वाढवले जातात, कारण त्या सगळ्या गाड्यांचं मेंटेनन्स असतं. म्हणून पीट लाईन ही खूप महत्वाची संकल्पना रेल्वेमध्ये आहे. आणि त्या पीट लाईनला आम्हाला वाटलं होतं की आमचे मराठवाड्याचे लोकप्रतिनिधी, संसद, दानवे साहेब आणि भागवत कराड साहेब फायनान्स मिनिस्टर होते, या दोन्हीकडे रेल्वेचं काम होतं. पण त्यावेळेला अनेक आशा होत्या,
पण त्याच्यामध्ये मला वाटतं या बीजेपी सरकारमध्ये या राज्यमंत्र्यांना तितका वाव मिळत नाही बोलण्यासाठी, किंवा त्यांना बोलले दिले जात नाही, त्यांना तितक्या पॉवर्स दिलेल्या नाही. त्यामुळे ते मागे पडले. त्यांनी काही प्रश्न जरी मांडले असले तरी त्या प्रश्नांचा उपयोग तिथे झालेला नाही. कारण त्या कॅडरमधून जे काही RSS किंवा ते कॅडर सांगेल बीजेपीचं, त्या हिशोबानेच या सरकारचं काम चालतं असं तरी मला वाटतं. त्यामुळे मला खूप उदासीनता आहे. कारण रेल्वेचा जो प्रश्न आहे, मराठवाड्याचा जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, त्यासाठी रेल्वेचा विकास खूप महत्वाचा आहे. आणि 150 वर्षामध्ये 150 किलोमीटर सुद्धा मराठवाड्यात आमचे रेल्वे लाईन टाकली गेलेली नव्हती, अशी मी त्यावेळेला टीका केली होती. आणि दरवेळेला आम्हाला किती 15 कोटी, 20 कोटी, 100 कोटी, 80 कोटीवर म्हणजे पानं पुसले जायचे आमच्या तोंडाला. पण भाजप सरकार आल्यावर त्यांचं अभिनंदन करतो मी, की त्यांनी चांगलं एक वेगळं अर्थव्यवस्थेतून फायनान्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून चांगलं बजेट दिलेलं असलं तरी खूप संत गतीने काम सुरू आहे. डबलिंगचं काम सुरू आहे. त्यानंतर तुमचं मराठवाड्यापासून मला काय म्हणायचं की औरंगाबाद ते मनमाड जर आमची डबल लाईन झाली तर खूप मोठं काम आमचं होईल आणि आम्हाला मनमाडवरून पूर्ण भारतामध्ये कुठेही फिरता येईल. त्या पद्धतीची माझी एक आयडिया त्यांना लूप लाईन संदर्भात सांगितली होती मी, की दर 5-5 किलोमीटरला, 10 किलोमीटरला आमच्या ज्या गाड्या थांबवल्या जातात आणि त्याच्यामध्ये लूज टाइम जातो आमचा, त्याला लूज टाइम म्हणतात रेल्वेच्या भाषेत. म्हणजे तो टाइम जो वेस्ट होतो आमचा, तर तो लूज टाइम टाळण्याकरता आम्हाला डबल लाईनची गरज असते. आणि ती जर गरज भागवली गेली आणि या लोकप्रतिनिधींनी जर चांगल्या पद्धतीने आमचे प्रश्न मांडले, एक दिवसासाठी तरी लोकसभा आणि राज्यसभा बंद करून दाखवावी मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नांसाठी, तर खूप मोठा फायदा होईल या मराठवाड्याला. मराठवाड्याच्या प्रश्नासाठी रेल्वे म्हणजे तुम्ही जे आता बोललात की मराठवाड्याच्या प्रश्नासाठी सांसद बंद होण्यासाठी 8 खासदारावर, त्यासाठी 8 खासदार पॉवरफुल पाहिजे. आणि आता तुम्ही सांगितलं की डबल लाईन आता अंकायची होतीये, 50% काम झालंय, 50% बाकी आहे. तुम्ही आता बोलता बोलले की रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे पद होतं, परंतु ते नावाला होतं असं तुमचं मत आहे. म्हणजे ते फक्त नावाला ठेवलं की त्याचा काही उपयोग करता आला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता येणाऱ्या काळात जी कनेक्टिव्हिटी ती वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न करणं आवश्यक आहे? कनेक्टिव्हिटीसाठी जी धीम्या गतीने काम चाललेलं आहे त्याची गती वाढवावी लागणार आहे. त्यानंतर याला बजेट, मॅक्झिमम बजेट दिलं पाहिजे. जे बजेट थोडं थोडं करून दिले जाते, याच्यामुळे काय होतं, एक तर सर्वांगीण विकासाला खीळ बसते. दुसरी गोष्ट काय होते की याची किंमत, जे प्रोजेक्ट असतात त्या प्रोजेक्टची किंमत दर दिवशी वाढत जाते. 1912 मध्ये प्रोजेक्टची किंमत काय होती, 14 मध्ये काय होती, तर आज 26 मध्ये काय आहे, हे जर आपण बघितला, अभ्यास केला, तर जवळजवळ 3 पट किंवा 2 पट डबल आणि तिप्पटचा याच्यामध्ये फरक पडलेला आहे. आणि त्याच वेळेला जर आमचं काम झालं असतं तर आमचा आज विकास कुठेच्या कुठे गेला असता. म्हणून ही विकासाची गाडी जी आहे, ही लाईफलाईन जे म्हटले जाते रेल्वेला, त्या रेल्वेचं पूर्ण जाळं मराठवाडा आणि आजूबाजूच्या आमचं, जसं आमचे धोंगडे साहेब होते, 40 वर्ष त्यांनी संसदेत काम केलं, पण त्यांचं उद्विग्न होऊन मला एक पत्र मेसेंजर त्यांचा आला की काबरा साहेब, 2003 साली, की काबरा साहेब, मी तुमचं वाचतोय आणि हे 3 मार्ग, नांदेड बोधन, नांदेड ते उदगीर आणि एक तिसरा आणखी एक मार्ग त्यांनी नांदेड ते कंधार, हे 3 मार्ग त्यांनी सांगितले होते. हे मी माझ्या हयातीमध्ये करू शकलो नाही, तर हे कमीत कमी तुम्ही आवाज उठवून यासाठी या 3 रेल्वे मार्गांचा विकास करून घ्यावा. आणि बीडचं आमचं जे प्रोजेक्ट चाललेलं आहे, तर बीड आणि सोलापूर पर्यंत, बीड आणि नगर पर्यंत ह्या काही आमच्या रेल्वेचे जे प्रोजेक्ट आहेत सध्या, या प्रोजेक्टला गती देणे खूप महत्वाचं आहे. कारण देवेंद्र फडणवीस जे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माझ्या हिशोबाने त्यांनी रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये समृद्धी जे आणलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं मी. पण त्याचप्रमाणे त्यांनी रेल्वेमध्ये सुद्धा आपलं लक्ष घालावं, कारण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत ते. आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की हा तुमचा व्हिडिओ तुमच्या मार्फत हा जर गेला आणि त्यांनी जर याला चांगला अभ्यास करून जर अधिकाऱ्यांना आणि रेल्वेच्या लोकांची बैठक घेऊन जर आमचा हा विभाग दक्षिण मध्य रेल्वेतून काढून नांदेड विभागाला मध्य रेल्वेला जोडायचं काम केलं, तर आम्ही अनेक पटीने प्रगती करू शकू, हेच मला वाटतं.
दिल्ली कनेक्टिव्हिटीसाठी आणि तुम्ही आता जसं बोललात की स्टेशनचा आता विकास होते, 800 कोटीचं बजेट सुद्धा आलंय अमृत योजनेच्या माध्यमातून. स्टेशनचा विकास होतोय, स्टेशन एकदम हायटेक होतंय. आता सध्या छत्रपती संभाजीनगरच्या स्टेशनलाही 350 कोटी भेटले, जालन्याला भेटले 250 कोटी. तर हे हायटेक स्टेशन होताना कुठेतरी रेल्वे कनेक्टिव्हिटीचाही लोड येतोय. म्हणजे एकच रेल्वे पण स्टेशन एकदम हायफाय, पण कनेक्टिव्हिटी तीच आहे. हा आहे बघा, आता कनेक्टिव्हिटीसाठी डबल लाईनचा एक प्रॉब्लेम आहे. दुसरी एक गोष्ट मी सांगितली की जिथे लाईन आहे, हं. आता हिंगोली मार्ग, हिंगोली ते अकोला हा मार्ग ब्रॉडगेज झालेला आहे. त्याला होऊन 10 वर्ष होऊन गेली, पण ती आमची मागणी 2010 पासून तशीची तशी ना काँग्रेस सरकारने केली ना बीजेपी सरकारने केली. फक्त त्याला काय गरज आहे, जास्त अर्थ किंवा तुमच्या बजेटची गरज नसून फक्त एक रेक द्यायची. कोणती गाडी? ते एक 15 डब्यांची गाडी द्यायची आहे. 1 द्या, 2 द्या, 3 द्या, कमीत कमी 1 दिली तर त्याला औरंगाबाद ते नागपूर वाया हिंगोली, तुमचं वाया बसमत हिंगोली, त्यानंतर वाशिम, अमरावती आणि नागपूर अशी ती गाडी जाऊ शकते. त्यामुळे हा जो टाइम आहे मधला, इकडून जी नंदीग्राम आमची बाजूने जात होती, तर हा टाइम लोकांचा वाचेल. आणि ज्या आज 1500 गाड्या ज्या चालतायत तिथे, बसेस चालतायत ट्रॅव्हल्सच्या नागपूर करता, तर ते सगळं थांबलं पाहिजे. कारण असं वाटतं कधी कधी की या ट्रॅव्हल्सवाल्यांसाठीच रेल्वेचा विकास थांबवला गेला आहे का? तसं न करता, कारण समृद्धीवरून आता ट्रॅव्हल्स 3 तासात पोहोचतायत, बरोबर. नागपूरला 4 तासात पोहोचतायत. पण आमच्या रेल्वेचा जो प्रवास आहे त्याला हिंगोली मार्गावरून वाया वाशिम, अमरावती, नागपूर अशी एक गाडी अर्जंटमध्ये औरंगाबादवरून चालू करायला पाहिजे. तर लोकांची खूप मोठी सोय होणार आहे आणि त्याच्यातून त्यांचा जो पैसा वाचणार आहे. कारण नागपूर करता अव्वाच्या सव्वा हे लोक पैसे घेत आहेत ट्रॅव्हल्सवाले, आणि पिळवणूक होते ग्राहकांची. कारण मी ग्राहक म्हणते ते जज राहिलेलो आहे 17 वर्ष, हा. तर त्यामुळे ग्राहकांचे हक्क सुद्धा मला माहिती आहेत. त्याकरता मी कळकळीने सांगतोय, सरकारला पुन्हा विनंती करतोय, देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी लक्ष घालावं. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे देवेंद्र फडणवीस साहेब, आणि त्यांनी जर लक्ष घालून रेल्वेचे प्रश्न, ज्यांना जास्त आर्थिक बोजाची गरज नाहीये, फक्त गाड्या पाहिजे आम्हाला, त्या जर गाड्या देण्यात आल्या आणि वेळेचं टाइम टेबल जे ते पद्धतशीर जर मांडण्यात आलं, तर सकाळी मुंबईला गेलेला माणूस संध्याकाळी रात्रीच्या 11 पर्यंत घरी पोहोचू शकतो. अशा टाइमचं टाइम टेबल आमचं तयार करण्यात आलं पाहिजे. हीच एक विनंती मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला व रेल्वे मंत्र्यांना करतो. सगळ्यात मोठा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली कनेक्टिव्हिटीचा. फक्त एकच गाडी आहे, तपोवन एक्सप्रेस, सॉरी सचखंड एक्सप्रेस. सचखंड सोडली तर त्याच्यानंतर एक गाडी दिल्लीची फक्त 3 दिवस येते, सोमवार, बुधवार आणि गुरुवारी येत नाही. म्हणजे 4 दिवस गाड्या नाहीये. तर ही कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि दिल्ली कनेक्टिव्हिटी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल? पहा, मी अश्विनी वैष्णव साहेबांना अनेकदा ट्विट केले, पण साधं उत्तर सुद्धा त्यांचं येत नाही. कारण या लोकांचं कसं, ते सनदी अधिकारी राहिलेले, आधी ब्युरोक्रॅट्स राहिलेले, तर त्यांना एवढं काही फरक पडत नाही. हा जो लोकप्रतिनिधी निवडून गेलेला असतो त्याच्यामध्ये आणि या लोकांमध्ये खूप मोठा फरक असतो. तर अश्विनी वैष्णव साहेबांना बदललं गेलं पाहिजे रेल्वे मंत्र्यावरून, आणि असा एक चांगला रेल्वे मंत्री आणला गेला पाहिजे की आम्हाला जेणेकरून परराज्यात जाणाऱ्या, औरंगाबादहून मराठवाड्यातून परराज्यात जाणाऱ्या, कारण मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद आहे. औरंगाबाद म्हणतो मी, छत्रपती संभाजीनगर आहे. तर छत्रपती संभाजीनगरवरनं आम्हाला परराज्यात जाणारी, प्रत्येक परराज्यात जाणारी एक एक गाडी दिली गेली पाहिजे. दिल्लीसाठी आणखी गाड्या वाढवल्या पाहिजेत. राजस्थान, जोधपूर, जयपूरसाठी गाड्या देण्यात आल्या पाहिजे. इथून बेंगलोरसाठी डायरेक्ट गाडी देण्यात आली पाहिजे, अशी माझी विनंती आहे. आणि त्या विनंतीला मान जर दिला सरकारने तर खूप मोठं चांगलं काम होईल आणि मराठवाडा मागे राहणार नाही. मराठवाडा तुम्हाला साथ देतोय अनेक चांगल्या पटीने, तर मराठवाड्याला मागे ठेवून चालणार नाही. मराठवाड्याचा बॅकलॉग तुम्ही भरायला पाहिजे, अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. शेवटचा प्रश्न, 17 सप्टेंबर जवळ येते. 17 सप्टेंबरच्या वेळेस मराठवाड्याच्या बॅकलॉगवर चर्चा होती. जसं तुम्ही आता बोललात, बॅकलॉग दरवेळेस तो तसाच राहतो. आश्वासन होतात, 16 सप्टेंबरच्या आधी मोठ्या मोठ्या घोषणा होतात आणि झेंडावंदन करून निघून जातात. याविषयी काय? 17 सप्टेंबर म्हणजे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कारण मराठवाड्यातील अनेक आमचे जे स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांनी जीवदान देऊन या मराठवाड्याला नवाबांच्या तावडीतून वेगळं केलेलं आहे.
आणि या 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ज्याला आम्ही म्हणतो, तर मागच्या वर्षी आम्ही जो कार्यक्रम घेतला होता सगळ्यांना आदरांजली आम्ही वाहिली होती. जे काही आमचे मराठवाड्यातील स्वातंत्र्य सेनानी होते किंवा जे कोणी या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सगळ्यांना आम्ही क्रांती चौकामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली आम्ही मानवंदना दिली होती, आदरांजली वाहिली होती. तर त्याच आता 17 सप्टेंबरचा आम्ही पुन्हा एकदा 17 सप्टेंबर पर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी जर या 6 महिन्यात जर काही करून दाखवलं तर मला वाटतं मराठवाड्याचं खूप मोठं काम होणार आहे आणि खूप मोठे प्रश्न त्याच्यातून रोजगाराचे आणि इंडस्ट्री इथे वाढते त्या हिशोबाने हे सगळे प्रश्न पर्यटक जर इथे आला आणि पर्यटनासाठी चांगली सोय झाली तरच होणार आहे. कारण आमचं फॉरेन एक्सचेंज पण कमी झालं. कारण आधी फॉरेनर्स खूप यायचे, त्यांना रेल्वेची सुविधा प्रॉपर नसल्यामुळे आमच्या फ्लाईटची व्यवस्था आधी इथून 1985ला मला आठवतं डायरेक्ट जयपूरला जोधपूरला विमान होतं, ते का बंद करण्यात आलं माहिती नाही. तर त्या पद्धतीने जरी इथला विकास खोळंबले जात असेल तर तो जो खोळंबा होतोय त्या खोळंब्याला थांबवायचं काम माननीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब करतील अशी मला आशा आहे. आणि त्यांनीच मराठवाड्याचं नेतृत्व करून पुन्हा एकदा मराठवाड्याला, खानदेशला आणि विदर्भाला पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या मुंबई बरोबर घेऊन चाललं पाहिजे, पुण्याबरोबर घेऊन चाललं पाहिजे अशी माझी मागणी आहे. धन्यवाद. जनतेला शेवटचं काय आवाहन करा? काय नाही, मराठवाड्याची जनता काय आहे, मराठवाड्याच्या जनतेला रेल्वे रुळावर यायला आम्ही जर हाक दिली तर त्यांना टाइम नसतो. आम्ही जर क्रांती चौकात त्यांना हाक दिली तर तिथे यायला त्यांना वेळ नसतो. म्हणून मराठवाड्याची जनता काय आहे की इथे आलेले लोक हे प्रॉपर मराठवाड्याचे नसल्यामुळे अनेक लोक बाहेरचे आलेले कामासाठी, उद्योगासाठी, पोट भरण्यासाठी, तर ह्या लोकांना तेवढा इतक्या रस नसतो. फक्त यांना रेडीमेड सुविधा पाहिजे. ते या रेडीमेड सुविधांच्या ऐवजी यांनी रस्त्यावर उतरावं. जसं पाणी प्रश्न आहे, आमचा बॅकलॉगचा प्रश्न आहे, रोजगाराचा, रेल्वेचे प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न अजून आमचे तुंबून पडलेले आहेत. या प्रश्नांसाठी आमचे 92 वर्षाचे शेषराव चव्हाण सुद्धा काम करत आहेत. म्हणून त्यांनी मध्ये नो वॉटर नो टॅक्स ही संकल्पना राबवली. आता रोज 5 तास वीज जाते, दिवसातून 5 वेळेला वीज जाते, कारण अंडरग्राऊंड केबल नाही. म्हणून ऊर्जा खाते हे सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे, मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मी विनंती करणार आहे की फक्त विश्वासराव पाटकांवर अवलंबून राहू नका. कारण महाराष्ट्र विद्युत आयोग सुद्धा यामध्ये वेगळं काम करत नाहीये. महावितरणची गोची झालेली आहे. तर तुम्ही हे सगळे जे प्रश्न आहेत इथले, हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हात जोडून विनंती करतो मुख्यमंत्री महोदय की आपण स्वतः जातीने लक्ष घाला. मला टाइम द्या, मी येतो, तुमच्याशी चर्चा करतो. धन्यवाद. निश्चितच खरं तर मराठवाड्याच्या रेल्वेबद्दल, महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटीबद्दल तुम्ही जे मत मांडलं आणि तुमचं जे कार्य 35 वर्षापासून आहे, जवळजवळ आता तुम्ही कंटिन्यू रेल्वे प्रश्नावर आंदोलन करतात, चर्चेत आहात, तर त्याबद्दल खरंच कौतुक आहे. आणि येणाऱ्या काळात तुमच्या हातून लवकरच दुहेरी रेल्वेचं भूमिपूजन हो, मेट्रोचं भूमिपूजन हो, असं विनंती मी सरकारलाही करतो की तुमचे जे प्रश्न आहेत ते सरकार निश्चितच मान्य करतील. आणि अश्विनी वैष्णव सुद्धा सरांनी जे काही मेल केले त्याचे उत्तर देतील आणि काम करण्यासाठी तयार असतील असं अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही बोलवलं मला. थँक्यू.